नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीची किती नक्की संख्या आहे याच्या संदर्भातला वाद काही नवा नाही, पण आता या वादाला नवी फोडणी मात्र नक्की मिळालेली आहे. ओबीसींची संख्या किती आहे हे बांठी आयोगानं आपल्या अहवालात नोंदवलं. जवळपास 43% आणि 37% या दरम्यानचा आकडा या अहवालाच्या मधून समोर आलेला आहे. यानंतर जे सुरू झालंय महाराष्ट्रात ते महत्वाचं आहे आणि त्याच निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा आहे. ज्या पद्धतीनं बांठी आयोगानं आपल्या अहवालामध्ये ओबीसींची संख्या एका विशिष्ट आकड्याच्या भोवती फिरती ठेवली, ती काही ओबीसी नेत्यांना पटलेली दिसत नाही. आतापर्यंत 27% आरक्षण या वर्गाला मिळत आलेलं आहे. लोकसंख्येच्या निम्म्या टक्क्याचं आरक्षण द्यायचं असं सूत्र जर प्रमाण मानलं तर 37% आता असलेले ओबीसी किंवा 43% जरी मोजलं तरीही त्यांचं आरक्षण हे काही 27% बसत नाही. 27% आरक्षण घेणारा समाज हा महाराष्ट्रामध्ये 54% असला पाहिजे असा दावा आणि त्याच पद्धतीची अपेक्षित आकडेवारी ही ओबीसी नेत्यांनी केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला मराठा समाजानं ही आकडेवारी ओबीसी स्वीकारणार आहेत का असा सवाल बांठी आयोगाच्या अहवालाच्या निमित्तानं केलाय. बांठी आयोगानं सांगितलेली ओबीसींची आकडेवारी ही आजवरच्या समजल्या जाणाऱ्या ओबीसींच्या आकडेवारीपेक्षा जर कमी असेल तर मग त्यांचं आरक्षण सुद्धा कमी व्हायला हवं असाही दावा करण्यात आला. हा सगळा दावा ज्या आकडेवारीच्या ज्या अहवालाच्या आधारे करण्यात आला, प्रकरण केवळ तिथंच थांबलं नाही. त्याच्यानंतर प्रतिवाद म्हणून आणि मराठ्यांच्या माध्यमातून केल्या गेलेल्या ओबीसींच्या आकडेवारीच्या सह आरक्षणाला कमी करण्याच्या मागणीला छेद देण्याच्यासाठी काही जणांनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पत्र लिहून अशी मागणी केली की राज्यात नक्की मराठा समाज किती आहे हे मोजलं जावं. हा विषय एका टप्प्यानंतर संघर्षाच्या पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्याच्याच अनुषंगानं विविध प्रकारच्या शाब्दिक ठिणग्या आत्ताच पडू लागलेल्या आहेत. हे महाराष्ट्रात होणार होतं का आणि त्याच प्रकारची रचना ही पूर्वीपासून लागलीये का हे समजणं गरजेचं ठरेल. महाराष्ट्रामध्ये मराठा ही शासक जमात दीर्घकाळ राहिलेली आहे. ओबीसी हे सत्तेतले एक महत्वाचे वाटेकरू म्हणून गेल्या काही दिवसात पुढे आलेले आहेत. अशा वेळेला सत्तेचा संघर्ष हा मराठा विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपात महाराष्ट्रात मांडला जातोय का? ज्यांचं सरकार नुकतंच गेलं त्यांच्या माध्यमातून ओबीसींची संख्या कमी का दाखवण्यात आली असा सवाल आता ओबीसींचेच नेते थेटपणे करू लागले आहेत. ओबीसी 54% आहेतच असं सांगत असताना ओबीसी नेते अहवालात अर्थात बांठी अहवालात देण्यात आलेली आकडेवारी स्वीकारायला तयार नाहीत. तशा प्रकारची आकडेवारी अस्वीकार्य करत प्रत्यक्षातली आकडेवारी किती या संदर्भातल्या मोजणीचा त्यांचा आग्रह आहे. पण आपल्या समाजाची आकडेवारी अस्वीकृत करत असताना दुसऱ्या बाजूला मराठा समाजाची नक्की आकडेवारी किती आहे, त्या समाजाला किती आरक्षण मिळालं पाहिजे असे सवाल उपस्थित करत मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रात होऊ घातलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्याकडे विनायक मेटे, त्याचबरोबर बाळासाहेब सराटे आणि राजेंद्र कोंढरे यांची निवेदनं पोचली आहेत आणि त्या निवेदनांची दखल घेतली गेली आहे. हे सुद्धा अनेक मराठा समन्वयकांना पटलेलं नाही. मराठा समन्वयकांच्या माध्यमातून आयोगापर्यंत पोहोचत या संपूर्ण प्रकाराला विरोध करण्यात आलेला आहे. आणि याच निमित्तानं महाराष्ट्रात येत्या दिवसांमध्ये राजकीय घडामोडी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला समाजाच्या अंतर्गत या दोन घटकांमधला संघर्ष सुद्धा हा अधिक तीव्र होतो का काय असा सवाल उपस्थित होतोय. आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगानं चर्चा, मराठ्यांची मोजणी करायची की नाही.
या चर्चेच्या निमित्तानं आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड जोडले जात आहेत. ज्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या कडे पत्रलेखन केलं ते बाळासाहेब सराटे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत 2 मराठा समन्वयक अपेक्षित आहेत. त्यापैकी आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्यानं दिसू लागतील. आत्ताच्या घडीला बाळासाहेब सराटे आणि आबासाहेब पाटील आपल्याला स्क्रीनवर दिसतात. बाकीचे मान्यवर तांत्रिकदृष्ट्या जसजसे सुस्पष्टरित्या जोडले जातील ते आपल्या समोर असतील. बाळासाहेब सराटे यांच्यासाठी माझा पहिला प्रश्न. बाळासाहेब, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय सर. जी, आपण थोड्याच वेळात व्हिडिओच्या माध्यमातून पण आपल्या सर्व मान्यवर व्यक्तींच्या सोबत दिसू लागाल. आत्ता माझा प्रश्न पटकन असा आहे की तुम्ही जे पत्र दिलंय राज्य मागासवर्ग आयोगाला त्यातली प्रमुख मागणी कुठली, हे याच्यासाठी विचारतोय कारण या चर्चेच्या निमित्तानं तुमची भूमिका सुस्पष्टपणे मांडली जाणं अपेक्षित आहे. आपण बोलणार आहात बाळासाहेबजी, आपली वेळ सुरू होतीये. हो हो, सर्वांना नमस्कार. बाठिया कमिशनचा अहवाल आल्यानंतर मराठा समाजासमोर एक नवी संधी निर्माण झाली आहे असं आम्हाला वाटतंय. खरं म्हणजे आम्ही गेल्या 6 वर्षापासून 2018 पासून म्हणजे 16 पासूनच सांगतोय की राज्यामध्ये ओबीसीची जी लोकसंख्या आहे ती अत्यंत कमी आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर राज्य मागासवर्ग आपल्या ओबीसीचं मंत्रालय जेव्हा फॉर्म झालं होतं त्यावेळेला राज्य सरकारने एकंदरीत ओबीसीची लोकसंख्या जी दाखवली होती ती 32.80% दाखवली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या सोशल वेलफेअरचं स्टॅटिस्टिक्स दरवर्षी प्रकाशित होतं. त्यात 2016 आणि 2018चं स्टॅटिस्टिक्स ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकंदरीत ओबीसीची लोकसंख्या ही 33.80% दाखवलेली आहे. त्यामुळे हे आधीच स्पष्ट होतं की राज्यामध्ये ओबीसीची एकंदरीत लोकसंख्या ही 34%च्या अलीकडे आहे. आणि बाठिया कमिशनचा अहवाल आल्यानंतर तर हे सिद्ध झालं की कोणत्याही परिस्थितीत राज्यामध्ये ओबीसीची जी लोकसंख्या आहे ती 37%पेक्षा जास्ती नाही. आता मराठा समाजाला 2 वेळा आरक्षण देण्याचा जो प्रयोग झालेला आहे तो स्वाभाविकच 50%च्या वरचं आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे विशेष अपवादात्मक परिस्थितीचं ओझं मराठा समाजावर लादलं गेलं. आणि विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध होत नाही म्हणून 50%च्या वरचं आरक्षण मराठा समाजाला देता येत नाही असा न्यायालयाने निर्वाळा दिला. आणि मराठा समाज गेली 2016 पासून सातत्याने म्हणजे 2014 पासून सातत्याने या आरक्षणाचा पाठपुरावा करतोय. आमचं आता असं म्हणणं आहे की ओबीसीला आमचा अजिबात विरोध नाही, पण एक घटनात्मक चौकट आपल्या देशामध्ये आहे. एकंदरीत ओबीसीची जी लोकसंख्या असते राज्यांमध्ये त्याच्या साधारण 50%च्या आसपास त्यांना रिझर्वेशन कोटा दिलेला असतो. महाराष्ट्रामध्ये 37% धरा की 34% धरा, ओबीसीची जी एकंदरीत लोकसंख्या आहे त्यापैकी त्याच्या अगेन्स्ट त्यांना 32% आरक्षण 1994 पासून दिलेलं आहे. स्वाभाविकतः हे 32% त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला असल्यामुळे मराठा समाज हा आरक्षणाला पात्र असताना, राज्य मागासवर्ग आयोगाचा वैधानिक अहवाल त्याच्या बाजूला असताना आणि तरी सुद्धा त्याला 50%च्या वरचं आरक्षण दिलं म्हणून त्याचं आरक्षण रद्द झालेलं आहे. मग आता मराठा समाजाजवळ एकच पर्याय उरतो की घटनात्मक आरक्षण द्या तरच आमचं आरक्षण टिकेल. मग ते कुठून द्यायचं? तर हे स्वाभाविक आहे की ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या 50% पर्यंत आरक्षण द्या आणि 12%चा कोटा मराठा समाजासाठी खुला करा आणि त्यात मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी आता मराठा समाजातून आलेली आहे. आम्ही त्याला फक्त प्रतिसाद देतोय आणि ती मागणी मला वाटतं मराठा समाजाची अत्यंत रास्त मागणी आहे. ठीक आहे बाळासाहेब, आपली भूमिका पोहोचली. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत, ते आपल्या या तमाम मुद्द्यांना उत्तर देतील. आबासाहेब, आपण बोलणार आहात. प्रसादजी, 1965 साली जो GR निघाला, शासन निर्णय झाला सामान्य प्रशासन विभागामध्ये, त्याच्यामध्ये 20% ओबीसीला 10% आरक्षण देण्यात आलं. त्याच्यानंतर एनटी, विजय हे जे काही विजय जे आहे त्याच्यासाठी 4% म्हणजे असं 14% आरक्षण त्यावेळेस दिलं होतं. नंतर ही 1994 नंतर ही अचानक याच्यामध्ये वाढ झाली आणि ओबीसीची खरी आकडेवारी
ही 1965च्या GR नुसार आपल्याला समोर दिसून येते की 20% ते आणि 4 दुने 8% ते म्हणजे जवळपास 28% ओबीसीना म्हणजे NT VJNT हे सगळं मिळून आणि ओबीसी मिळून ह्यांना हे 10+4 हे 14% आरक्षण मिळालं होतं. आणि हीच आकडेवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने पण सर्वेक्षण केलेलं आहे. मराठवाड्याची परिस्थिती आहे तुम्हाला मागच्या डिबेटमध्ये सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, थोडंसं आता विदर्भामधला जो पार्ट आहे त्या ठिकाणी जे मराठा आहेत तिथं कुणबी म्हणून ते त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्याच्यामुळे तो भाग थोडासा त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये गेलेला आहे. नाही आबासाहेब, माझा मुद्दा आपल्यासाठी असा आहे, आपला मोजणीला विरोध आहे का? मराठा नक्की किती आहेत महाराष्ट्रात याची मोजणी करावी अशी पत्र ज्या व्यक्तींनी दिली त्यांना आपला विरोध कुठल्या मुद्द्यावर आहे? प्रसादजी, खऱ्या अर्थानं मागचं जे रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 34% मराठा याचा शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलेला आहे ना. तसा ओबीसीचा किंवा कुठल्या इतर समाजाचा ह्याची आकडेवारीचा शिक्कामोर्तब झाला नाही ना की 34% हे मराठा समाज महाराष्ट्रात आहे आणि ह्याला आरक्षण 16.5% 17% मिळावं ही त्यावेळेला मागणी सुद्धा आमची झाली होती. परंतु ते पुन्हा आरक्षण कमी केलं आणि 12-13% आणलं गेलं. ते का आणलं, कसं आणलं? कारण ह्या काही ओबीसीच्या नेत्यांनी विरोध करायला चालू केलं. म्हणून आम्ही सातत्यानं जी मागणी करतोय की आता बाळासाहेब सराटे यांनी जे सांगितलं की जे 50%च्या पुढचं आरक्षण देऊ शकत नाही, तो 50%च्या आतलं आरक्षण मिळतंय. म्हणजे राज्यातली त्यावेळची परिस्थिती 13, 7, 4 आणि 10 असे जवळपास 34% आरक्षण होतं आणि उर्वरित राहिलेलं 16% आरक्षण शिल्लक होतं. त्याच्यामध्ये मराठे आले असते, खुल्या वर्गातले ब्राह्मण आले असते आणि इतर जे खुल्या वर्गात त्यांनाही आरक्षण मिळालं असतं 50% प्रमाणे. परंतु इथं फक्त राजकीय हेतू पुढे ठेवून काही आमचेच मराठा प्रस्थापित मराठ्यांनी ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते आणि काही नेते होते, ह्या लोकांनी छगन भुजबळ सारखे नेते आले, या सगळ्यांच्या संगनमताने ओबीसीची मतं मिळावी आणि ओबीसी समाज आपल्या बाजूने खेचून यावा म्हणून त्या ठिकाणी जे वाढीव जे आरक्षण देण्याचं काम केलं. या निमित्तानं चर्चेमध्ये आबासाहेब पाटील हरिभाऊ जोडले जात आहेतच थोड्याच वेळात. मला तुम्ही सांगा, तुमच्या लेखी न्यायालयामध्ये 34% समाज मराठा महाराष्ट्रात आहे असं नोंदवलं गेल्याच्या नंतर मग पुन्हा एकदा या समाजाची मोजणी व्हावी असं पत्र का जावं? आता मूळ आमचा आक्षेप काय पहिले समजून घ्या. आता काही लोकांनी पत्र लिहिली राज्य मागासवर्गीय आयोगाला, माझ्याकडे पत्र आहेत, मी तुम्हालाही पाठवलेलं आहे की मराठा समाजाचे व इतर मागास प्रवर्गासोबत सर्वेक्षण करा. आमची स्पष्ट मागणी आहे की आता जो आयोग आहे या आयोगावरती कुठलाही मराठा सदस्य घेतलेला नाही. जे मराठा समाजाला सोशल मीडियातून, फेसबुक मीडिया माध्यमातून, सभेच्या माध्यमातून, जमावाच्या माध्यमातून विरोध करत आलेले त्याच्यामध्ये श्रावण देवरे, हरी नरके सारखे तर आहेतच, पण आता आयोगाच्या हाकेसारखा सदस्य त्या ठिकाणी आहे. हे जे सदस्य त्या ठिकाणी नेमलेले आहेत ते सगळे मराठा विरोधक असलेले सदस्य नेमलेले आहेत. हे मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाहीत. आणि आता ज्यांनी मागणी केलेली आहे की ह्या आयोगामध्ये आता जो आयोग आहे या आयोगामध्ये ह्याच्या मार्फतच मराठ्यांचं सुद्धा सर्वेक्षण करा. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातून मराठ्यांचं आरक्षण संपवायचं आहे का? हे कुणाच्या सांगण्यावरून चाललेलं आहे? आबासाहेब एकच मिनिट आपण याच्यावर उत्तर घेऊयात. बाळासाहेब सराटे, मराठा आरक्षण विरोधी भूमिका ही आहे का? त्यांची मोजणी, मराठ्यांची मोजणी व्हावी ही मागणी करणं ही आरक्षणाला सुरुंग लावायची सुरुवात आहे का असा आक्षेप सातत्यानं उपस्थित केला जातोय. ऐकून घ्या, मुळामध्ये जेव्हा जनगणना करण्याचा विषय आला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीची जनगणना होणार असेल 1 to 1 तर मराठा समाजाची जनगणना होण्याला आमचा बिलकुल विरोध नाही. परंतु जनगणना करण्याचा अधिकार सेन्सस कमिशनला असतो, आयोगाला नसतो. त्यामुळे राज्य सरकारने, केंद्र सरकारने महाराष्ट्रातली जातींची जनगणना जरूर करावी, आम्ही त्याला साहजिकच साथ देऊ. परंतु आरक्षणामध्ये खोडा घालायचा आहे, आरक्षणामध्ये खोडा घालायचा आहे आणि आता ओबीसीची लोकसंख्या कमी भरती आहे म्हणून मराठ्यांची जनगणना आम्ही करून बघून मग एक प्रयोग आणखी करून बघू या म्हणण्याला तसा काही अर्थ नाहीये. मुळामध्ये आरक्षण देण्यासाठी अशा जनगणना आवश्यक नाहीयेत, कारण भारतभरामध्ये आरक्षण गेली 50 वर्ष सुरू आहे आणि कोणत्याही राज्यात जातीची जनगणना न होता ते आरक्षण सुरू आहे. केंद्रामध्ये आरक्षण सुरू आहे, मंडल आयोगाने फेक आकडा दिला तरी आरक्षण सुरू आहे.
महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या जी ग्राह्य धरली रेकॉर्डवर आहे ती मान्य करून त्यांना त्यांचं रिझर्वेशन द्या, उरलेलं आम्हाला द्या, ही आमची रास्त मागणी आहे. त्यामुळे आरक्षण मराठ्यांचं रोखायचं म्हणून मराठ्यांची जनगणना आम्ही करतो. या गोष्टीला आमचा जरूर विरोध आहे, कारण प्रत्येक जातीचं ब्राह्मण असो, मराठा असो, मारवाडी असो. बाळासाहेब माझा एक प्रश्न ऐका, फक्त माझा एक प्रश्न ऐका आणि त्या निमित्तानं आपण स्वाभाविकरित्या पुढच्या उत्तराच्या निमित्तानं बोलते व्हा. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही जर असं म्हणत असाल बाळासाहेब सराटे की मराठ्यांची आरक्षणाची मागणी आणि त्यात कोणत्याही प्रकारे खोडा घालण्याचा हा आग्रह नाही, तर मग सगळ्यांचीच मोजणी करा, सगळ्या जातींची मोजणी करा, असा मुद्दा आपल्याकडून पुढे आलाय का? आपण केवळ आणि केवळ मराठ्यांच्याच मोजणीच्यासाठी आग्रही आहात? नाही, तशी मागणी आम्ही केलेली नाही. पहिली तुमच्यासाठी माहिती देतो. परंतु जर ओबीसींना वाटतं की त्यांची लोकसंख्या कमी आहे आणि सगळ्या जातींची जनगणना झाली पाहिजे, तर महाराष्ट्रातल्या 1 to 1 प्रत्येक माणसाची जनगणना जातीनिहाय होणार असेल तर त्याला मराठा समाजाचा विरोध नाही. परंतु रेकॉर्डवर जे आहे ते आम्हाला मान्यच होणार नाही. आणि मंडल आयोग जे फेक गोष्टी करतो, काल्पनिक गोष्टी करतो, तेच फक्त आम्ही धरून चालू. समजलेलं नाही, सराटे साहेबांना प्रश्न समजला नाही. आपलं प्रसादजी, मुळात आता जो विषय आहे की आता राजेंद्र कोंढरेंनी जे पत्र लिहिलेलं आहे राज्य मागासवर्गीय आयोगाला, त्याच्यामध्ये सांगितलंय की मराठा समाजाच्या व इतर मागास प्रवर्गासोबत सर्वेक्षण करा. ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे की आज ज्या पद्धतीनं मराठा समाजाची मागणी आहे की आमचा स्वतंत्र आयोग नेमावा आणि आमचा आता जो गायकवाड आयोग रद्द झालेला आहे किंवा तो सुप्रीम कोर्टानं नाकारलेला आहे, आता त्याच्याला नवीन सर्वेक्षण करावं लागेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये जे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आमची मागणी आहे ती स्वतंत्र मागणी आहे. आणि आता जो आयोग आहे तो मराठा विरोधी सदस्य असलेला आयोग आहे. त्याच्यामुळं ह्या आयोगाकडे मागणी करणं म्हणजे मराठा आरक्षण संपवणं हे आमचा आरोप आहे. ठीक आहे. अशा ज्या कोणी मागण्या केलेल्या आहेत ह्या मागण्या का केल्या आणि कुणाला सांगून केल्या, समाजासाठी तुम्ही प्रश्न ठेवलेत का, समाजाला सांगितलं का? आणि नेहमी सातत्याने गेल्या 35 वर्षामध्ये असे काही मराठा समाजामध्ये काही लोक घुसलेले आहेत जे मराठा नाहीत आणि मराठा म्हणून या ठिकाणी समन्वयक म्हणून आहेत आणि त्या ठिकाणी हे लोक वारंवार मराठा समाजाला कुठल्या सवलती मिळू द्यायच्या नाहीत, योजना मिळू द्यायच्या नाहीत, आरक्षण मिळू द्यायचं. आबासाहेब असं कोण असू शकतं? आबासाहेब असं कोण असू शकतं की जो मराठा नाही आणि मराठ्यांमध्ये मराठा समन्वयक म्हणून मिरवतो? अशी काय ह्याच्यामध्ये आज ज्या लोकांनी पत्र दिलेत यांची चौकशी झाली पाहिजे की हे कुणाच्या सांगण्यावरून की आज राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र देत आहेत. कारण एकीकडे तुम्ही सांगायचं आम्ही मराठा आरक्षणासाठी भांडतोय, दुसरीकडे सांगायचं की ह्या मराठा समाजाचं अशा आतून खोड्या करून मोकळं व्हायचं. त्या खोड्या यापुढे महाराष्ट्रात चालू देणार नाही. आमचं स्पष्ट मत नवीन सरकारला आम्ही पत्र दिलेलं आहे. शिंदे फडणवीस सरकार चांगलं काम करेल आणि त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे की आता आबासाहेब एकच मिनिट, आपल्यासोबत हरिभाऊ आहेत, हरिभाऊ राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तुमचे आक्षेप त्यांनी पण ऐकलेले आहेत, त्यांना ते थोडेसे माहिती पण आहेत. हरिभाऊ आता आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? जी, ज्या पद्धतीनं मराठ्यांची इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या सोबत मोजणी करा ही मागणी झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया मराठा समन्वयकांकडून आलेली आहे. तुमच्या लेखी अशी प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य आहे का? आणि मोजणी करणं म्हणजे आरक्षण कमी करण्याच्यासाठीची एकूणच वाटचाल करणं ही भूमिका आपल्याला पटते का? हरिभाऊ. नाही, थोडं चुकीचंच चाललंय. काय झालंय, आबासाहेबांचं मी ऐकलं स्वतंत्र आयोग असं होत नाही. ते कायद्यानुसार आपल्याकडे मागासवर्गासाठी एकच आयोग आहे आणि त्या आयोगामार्फत आपल्याला देता येईल. दुसरं आपले मला वाटतं सराटे साहेबांचं जे काही मी ऐकतोय की ओबीसीची जर लोकसंख्या 40% असेल तर 20% द्या, त्याच्या 50% द्या. म्हणजे जी लोकसंख्या ओबीसीची असेल त्याच्या 50% आरक्षण द्या, असं जे त्यांचं म्हणणं आहे ते नेमकं चुकीचं आहे. तर माझं नेहमीचं म्हणणं आहे की सगळ्यांची जनगणना करा. बरं, सगळ्यांची जनगणना करा म्हणजे मराठे आलेच त्यात, बरोबर. तर मराठ्याचं सर्वेक्षण करा म्हणजे काय? सर्वेक्षण करा म्हणजे जनगणना करा. भारतीय आपल्या संविधानामध्ये तरतूद काय ती बघा. तरतूद अशी आहे की एखाद्या राज्याच्या मते एखाद्या मागासवर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर आरक्षण करण्यास बाध्य असणार नाही. म्हणजे एखाद्या मागासवर्गाला
योग्य प्रतिनिधित्व बरोबर म्हणजे मुद्दा आहे तो तुमचा. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर आरक्षण देता येईल. माझं तर म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण निश्चित देता येईल. 50% खाली देता येईल, 50% आत देता येईल. पण त्याच्यासाठी 2-3 कंडिशन आहेत माझ्या. एक तर पूर्ण जातीगत जनगणना झाली पाहिजे. मराठा किती ते कळले पाहिजे, ओबीसी किती तेही कळले पाहिजे. बर. आणि त्यानंतर 50% मध्ये आपण सगळं जी एक गोष्ट बोलायची आहे की राठोड साहेबांना माझी विनंती आहे की जातीनिहाय जनगणना होईपर्यंत ओबीसीचं आरक्षण स्थगित करायला तयार आहेत का ते? जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली किती वर्ष ना तुम्ही अशा लाभ घेत राहणार आणि मराठ्यांना लटकवत ठेवत राहणार? हे बघा, तुमची जातीची ऐकून घ्या, अटलपणाचे बाता करत जाऊ नका. जातीनिहाय जनगणनेसाठी काय तुम्ही मराठ्यांना 50 वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवताय का? तुमची एक आरक्षण जातीची लोकसंख्या एकदम लोकसंख्या तुमची नाहीये. तुमची लोकसंख्या एवढी नाहीये. तुम्ही किती दिवस आरक्षण आमचं थांबवताय? तुम्ही थांबवताय ना, मग तुमचं थांबून जनगणना करूया ना. आहे का तयारी तुमची? तुमची जनगणना करायची तयारी आहे का? थांबवून आरक्षणाचे बेनिफिट थांबवून तयारी आहे का तुमची? मराठ्यांचं किती दिवस तुम्ही लांबवणार आहात? साहेब माझं ऐका तुम्ही, माझं ऐका. अहो काय ऐकायचं? तुमचं 10% मराठ्याची लोकसंख्या म्हणणाऱ्याचं अटळ तुम्ही तुमचं काय ऐकून घ्यायचं? 10% मराठ्याची लोकसंख्या आहे का? मी नेहमी तुम्ही 10% लोकसंख्या सांगताय मराठ्यांची. कोणत्या तोंडाने 10% सांगताय मराठ्यांची लोकसंख्या तुम्ही? कोणत्या तोंडाने 10% लोकसंख्या सांगताय मराठ्यांची तुम्ही? नाही, अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही तुम्हाला. माझं ऐका तुम्ही. अरे तुमच्या काय बाबाचं आहे का? आम्ही घेणारच आहोत ना बाबा. कोण अडवणार आम्हाला? अरे बाबा ऐका, असं बाप बीप काढून नाही मिळणार. अरे मिळणार नाही आम्हाला आरक्षण. कायद्याने नाही. ऐका, कायद्याने तुम्ही कायदा बनवलाय का? तुमच्या घरचा आहे का कायदा? का घटना तुमच्या घरची आहे? नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सोडून दिलं म्हणून काय तुम्ही आरक्षण संविधानानुसार नाही आरक्षण. नाही, संविधानामध्ये जे काही ऐका तुम्ही, तुमच्या बापाने आमच्या बापाने लिहिलं आम्हाला ते मान्यच आहे ना. पण 40% नाही तुमची, 37% पण लोकसंख्या नाही तुमची, 34% लोकसंख्या भरते. 17% घ्या आणि बाहेर पडा ना. आम्हाला द्या ना उरलेलं. लोकसंख्या मोजायची कोणी नाही म्हटलं. हे बघा, सगळं जातीगत जनगणना करायला आमचा विरोधच नाही. आमची तर मागणी आहे. पण त्याच्यासाठी काय 50 वर्ष आरक्षण लाभवणार? हरिभाऊ सराटे साहेब ते सांगतायत. हरिभाऊ ऐका एक मिनिटं. आता सराटे साहेब सांगतात की जोपर्यंत या राज्यामध्ये तुम्ही जनगणनेचा विषय घेता तोपर्यंत हे ओबीसीचं राजकीय आरक्षण आणि शासकीय आरक्षण थांबवा ना. आरक्षण होऊ दे ना, जनगणना सगळ्यांची, तोपर्यंत आरक्षण थांब स्थगित. आम्ही तयार आहे ना. पण तुम्ही सातत्यानं जो आरोप करताय की वारंवार ओबीसी नेते ज्याला कुठली माहिती नाही, केंद्रानं 27% आरक्षण दिलेलं ते राज्यात लागू केलं 27% आरक्षण. म्हणजे केंद्राची आकडेवारी घेऊन तुम्ही राज्यात 27%चा घाट घातलेला आहे आणि तोच म्हणताय आम्ही 54%, आमचं 27%, आमचं 54%, आमचं 27%. ही जी मागणी आहे ह्याला आमच्या वारंवार आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही या ना आमच्या गावात. मी तुम्हाला फिरवतो स्वतः. अहो आमच्या गावामध्ये 2च कुटुंब ओबीसीची आहेत. 7 लोक तिथं लाभ घेणारे आहेत जे मतदार आहेत. त्याच्यामध्ये 1500 मतदारसंघ असणाऱ्या गावामध्ये त्या 1500 लोकांमध्ये 7 लोकांना 2 सीटा मिळतात आणि बाकीच्यांना 7 सीटा घेतात. ते हा विषय सांगितला प्रत्येक गावातला आहे. अहो तुम्ही समजून घ्यायला तयार नाही ना. तुम्ही प्रत्येक वेळेला सांगता की जिथं महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती काय आहे की सगळं तुम्ही जाणीवपूर्वक पाय घालायचा म्हणून विरोध करू नका. आता आमची तयारी आहे जातीनिहाय जनगणना करण्याची, परंतु बाळासाहेब सराटे आणि त्याचबरोबर आबासाहेब पाटील या दोघांनाही विनंती आहे, एकदा हरिभाऊंची भूमिकाही ऐकूयात. हरिभाऊ बऱ्याच वेळा आपल्याला प्रतिवाद करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचा आवाज पोहोचत नाहीये. आपण त्यांना पूर्ण 1 मिनिटाचा वेळ देतोय, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. थँक्यू. मान्य फडणवीस साहेब आहेत, तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर. ते मराठा समाजाचे फेवरचे आहेत आणि त्यामुळे आता जनगणना करून घ्या. 8 दिवसातच होईल जनगणना, फक्त 8 दिवसात. आम्ही 8 दिवसात सगळे आरक्षण बंद करून, नाही ते आरक्षण मिळतं कुठे? नाही झाली तर आरक्षणातून बाहेर पडाल का पुढच्या 8 दिवसात नाही झाली तर? अहो हरिभाऊ तुम्ही काय सांगताय? हरिभाऊ काय बोलताय तुम्ही? हरिभाऊ तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? 8 दिवसात कसं काय शक्य आहे जनगणना व्हायला? 8 दिवसामध्ये सांगा बघू मला.
8 दिवसामध्ये कसं काय शक्य आहे ते? आबासाहेब बोला, 1 मिनिट बोला. बोला, 1 मिनिट बोला. दिला होता मला 1 मिनिट. ठीक आहे, बोला तुम्ही. बोला. पाव मिनिटही संपला नाही, तुम्ही दोघंही बोलताय. 1 मिनिट सांगा, तुम्हाला खरोखरच आरक्षण पाहिजे असेल तर मान्य मुख्यमंत्री यांना ताबडतोब सांगा. आणि सगळं मराठा समाजात तुमचे नेते एवढे मोठमोठे नेते, सत्ता तुमची आहे, तुम्ही काही करू शकता. त्यामुळे तुम्ही जनगणना करू शकत नाही एवढीच गोष्ट. सगळ्या जातीची जनगणना करा 8 दिवसात. माझा दावा आहे 8 दिवस आम्ही सगळे आरक्षण थांबवून देऊ. आम्ही कोणी आरक्षण घेणार नाही. तुम्ही 8 दिवसात जनगणना करा आणि 50% तुमचा जेवढा हिस्सा आहे तुम्ही तेवढा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. माझी गॅरंटी आहे. जे ओबीसी येईल त्यामध्ये तुम्ही आम्ही एकत्र राहणार आणि त्याच्यामध्ये तुमचा हिस्सा जो असेल, तुमचे जेवढे पर्सेंटेज असेल तेवढे घ्या. प्रश्नच नाही. ठीक आहे, हरिभाऊ मुद्दा पोहोचला. हरिभाऊ मुद्दा पोहोचला. मग आत्ताच्या घडीला सगळ्यांचीच जातनिहाय मोजणी करावी आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीनुसार आरक्षण द्यावं. म्हणजे अर्थात जे आरक्षणाला पात्र आहेत मी त्यांच्याच बोलतोय, जे आरक्षणाला पात्र नाहीत त्यांच्याविषयी मी बोलत नाहीये. जे काही आत्ता आरक्षण मागतायत त्यांचं आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्यासाठी त्या समाजाची मोजणी करावी अशी मागणी हरिभाऊंनी केली. प्रतिवाद काय झाला तर जी संख्या आत्ता समोर आलेली आहे ती ओबीसींनी स्वीकारावी, उरलेलं आरक्षण मराठ्यांच्यासाठी सोडून द्यावं. माझा मुद्दा आता बाळासाहेब सराटे आणि आबासाहेब पाटील दोघांसाठी आहे. दोघांनी प्रत्येकी 1 मिनिटामध्ये उत्तर द्यावं. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्ग आयोगाने त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या निवेदनांचा स्वीकार केला आणि त्या आधारे कारवाई पुढे सुरू केली, आता तुम्ही कागदानं उत्तर देणार आहात की तुमची लढाई ही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकते? आबासाहेब पाटील आधी आपण उत्तर द्या. सराटेंच्यासाठी माझा वेगळा प्रश्न नंतर असेल. प्रसादजी, ओबीसी मध्ये ज्या जातीचं सर्वेक्षण झालेलं नाही आणि ज्यांची मागास सिद्ध झालेल्या जाती नाहीत त्या जातीला तुम्ही आरक्षण दिलेलं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा हा आपण कन्सिडर केला पाहिजे की हरिभाऊ जे सांगतायत जनगणना वेगळी आहे, सर्वेक्षण आणि हे तुमचं मागास ठरवणे ही सुद्धा एक सिस्टीम त्याच्यामधली आहे. ह्या सगळ्या राज्यामध्ये ओबीसीचं हे बेकायदेशीर सगळं आरक्षण दिलेलं आहे की मुळात सरकारला आणि शासनाला माहित नाही की ह्या मागास ठरलेल्या जाती किती त्याच माहिती नाहीत आणि तुम्ही त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि आम्ही शांततेत ते स्वीकारलेलं आहे. आणि ज्या वेळेला मराठ्यांचा विषय आला त्यावेळेला तुम्ही सगळे उठून उभा राहिला विरोध करायला. आता जनगणनेचा विषय मध्येच काढला, मागच्या वेळेला तुम्ही संख्येचा विषय काढला, आता मी या चॅनेलच्या माध्यमातून जबाबदारीने सांगतो, आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा स्वस्त बसणार नाही. जर आमचं आरक्षण आम्हाला किती दिवसात सरकार देणार आहे त्याचा टाइमबॉन्ड द्यावा. राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये त्या ठिकाणी आता जे सदस्य नेमलेले आहेत हे तत्काळ सगळे सदस्य बरखास्त करावेत. सर्व समावेशक मराठा असेल, ब्राह्मण असेल, ओबीसी असेल, दलित असेल, भटके विमुक्त ह्या प्रत्येक समाजाचा सदस्य त्या ठिकाणी. आबासाहेब, आपण वारंवार ही मागणी करता आहात, आपण वारंवार ही मागणी करता आहात की राज्य मागासवर्ग आयोग हा पक्षपातीपणे वागतोय. पण जे समाज मागास नाहीत त्यांचे प्रतिनिधी तुम्हाला मागासवर्ग आयोगावर कसे काय अपेक्षित करता? तुम्ही सर्वसमावेशक सगळा विषय का आम्ही म्हणलं का फक्त मराठ्याच्याच नेमा म्हणून? मग तुम्ही ओबीसीचे कसे काय नेमले? जे त्या ठिकाणी मराठा विरोध करणारे सदस्य ह्या आयोगाने नेमले. मागचं आघाडी सरकार होते, भुजबळ, वडेट्टीवार आणि पवारांनी मिळून सगळं कारस्थान केलं आणि मराठ्याला या सिस्टममधनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि परत वारंवार तुम्ही जर मराठा आरक्षण संपवायचा प्रयत्न करत असाल तर या राज्यामध्ये पुन्हा परळीसारखं आंदोलन उभा करू आणि जसं मागच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्र बंद केला होता तीच पुन्हा ताकदीनं आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे आबासाहेब, आपली भूमिका पोहोचली. वेळेच्या मर्यादेत आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं आहे. बाळासाहेब सराटेंच्यासाठीची वेळ सुरू होतीये. बाळासाहेब, शेवटची 2 मिनिटं उरली आहेत, 1 मिनिट आपल्यासाठी आहे. मला पटकन सांगा, ज्या पद्धतीनं आरक्षणाची लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली आहे, ओबीसी म्हणतात की बांठी आयोगानं दिलेली आकडेवारी ते स्वीकारणार नाहीत, ना ओबीसींना आरक्षण मिळायचं ना मराठ्यांना आरक्षण मिळायचं, अशा एका विचित्र स्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत का? तर हे सगळा दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे. ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येच्या बरोबरीने आरक्षण ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्याचा ते लाभ घेत आहेत. फक्त मराठ्यांच्या तुम्ही देशातली एक पद्धत लक्षात घ्या. मंडल आयोगाने कुठली जनगणना केली आहे का? तरी अंदाजाने लोकसंख्येचा आकडा सांगितला, आरक्षण लागू केलं.
आता महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या नक्की झालेली आहे, मराठा समाजाची लोकसंख्या नक्की झालेली आहे. मराठा 30% आहे तरी आम्ही 12% आरक्षण मागतो. जी हा, मराठा 30% गायकवाड आयोगाने सांगितलेले तरी आम्ही 12% आरक्षण मागतो. म्हणजे आम्ही लोकसंख्येचे निम्म पण आरक्षण मागत नाहीये. ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येचे निम्म आरक्षण देऊन अजून 1% जास्ती सोडा असं आम्ही म्हणतोय. त्यामुळे ओबीसी असं म्हणत असतील की जनगणना झाली तरच मराठ्यांना आरक्षण द्या, हे लायसन्स त्यांना दिलं कोणी? मुळात मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हे आमच्या पद्धतीने आम्ही मागणी करू आणि आम्ही सरकारकडे मागणी करून आम्ही आरक्षण घेऊ ना. हे ओबीसीचे मध्ये मांजरासारखे आडवे जाणारे हे कोण आहेत? ठीक आहे, मुद्दा महत्वाचा आहे. बाळासाहेब सराटे आपले मुद्दे पोहोचले. बाळासाहेब मुद्दे पोहोचले. जाता जाता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात हरिभाऊंना पटकन संधी देतो. हरिभाऊ, जो मुद्दा मी बाळासाहेबांसमोर मांडला तोच आपल्या समोर मांडतो. अशाच पद्धतीच्या वादामध्ये ओबीसीचंही आरक्षण अडकायचं आणि मराठ्यांचं पण अडकायचं नाही, असं काही होणार नाही. असं मराठे चर्चा करून थोडंच आरक्षण होतंय. नुसते मराठे चर्चा करून होत नाही. ते म्हणतात ओबीसीची लुडबुड कशाला? नाही, कायदा आहे, देश आहे, संविधान आहे, त्याच्याप्रमाणे आरक्षण मिळेल. माझा दावा आहे मराठ्याला आरक्षण मिळू शकतो. आडमुठेपणाने विरोध केला का? तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? कुठल्या मराठ्याने विरोध केला मला सांगा हरिभाऊ. कुठल्या मराठ्याने विरोध केला सांगा ओबीसी आरक्षणाला? तुम्ही कशाला? तुम्ही सगळे नेते आता तुम्ही सगळ्या 4 पक्षाचे लोक का बरं? काय संबंध? आम्ही तुमच्या आरक्षण विरोध केला? आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा मराठ्यांची तुम्ही दादागिरी करून घेतले. तुम्ही आजपर्यंत जे आहे ना दादागिरी करूनच आरक्षण तुम्ही 27% केंद्रातलं घेतलेलं आहे. आम्ही नाही घेतलेलं. तुम्ही प्रत्येक विरोध करायचं काम करताय कशासाठी? आबासाहेब आणि बाळासाहेब दोघांना विनंती आहे, आपण हरिभाऊंना संधी दिली आहे, एकदा म्हणणं तर पूर्ण करू द्यात. मलाही वेळेत कार्यक्रम आटोपायचा आहे. हरिभाऊ, आपली वेळ सुरू झालेली आहे. पूर्ण 1 मिनिटामध्ये आपलं म्हणणं मांडा. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता तो पोहोचला असेल आपल्यापर्यंत. मी 100% मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, माझा दावा आहे. तुमचं काय संबंध आहे? तुम्हाला विचारलं कोण? बघा, ओबीसी तुम्हाला काय बघायचं? तुमचं काय संबंध आहे? राष्ट्रपती आयोग आहे का? तुम्ही राठोड आहे ओबीसीचा, लक्षात ठेवा. एक हरिभाऊ राठोड ओबीसीचा आहे की तो म्हणतो की मराठ्याला आरक्षण मिळू शकते. 10% मराठ्याची लोकसंख्या सांगणारे तुम्ही काय म्हणताय मराठ्यांना आरक्षण देता म्हणून? 10% मराठ्याची लोकसंख्या ते नको आहे, कारण हरिभाऊ देईल ना, ते नको आहे तुम्हाला. पण हरिभाऊ राठोड त्या दिवशी तुम्हाला आरक्षण साहेब तुम्ही बोला, लक्षात घ्या. राठोड साहेब तुम्ही बोला. ठीक आहे, मला वेळेची मर्यादा आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हरिभाऊंचं म्हणणं आपण ऐकलं. याआधी सुद्धा हरिभाऊ जे वारंवार भूमिका मांडत होतं तीही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आत्ताच्या घडीला मराठ्यांची मोजणी करायची का नाही या मुद्द्यावरची आपली लक्षवेधी होती. आपण सर्वजण त्यात सहभागी झालात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.